إذ يقول المنافقون والذين في قلوبهم مرض غر هؤلاء دينهم ومن يتوكل على الله فإن الله عزيز حكيم ولو ترى إذ يتوفى الذين كفروا الملائكة يضربون وجوههم وأدبارهم وذوقوا عذاب الحريق ذلك بما قدمت أيديكم وأن الله ليس بظلام للعبيد كدأب آل فرعون والذين من قبلهم كفروا بآيات الله فأخذهم الله بذنوبهم إن الله قوي شديد العقاب ذلك بأن الله لم يك مغيرا نعمة أنعمها على قوم حتى يغيروا ما بأنفسهم وأن الله سميع عليم كدأب آل فرعون والذين من قبلهم كذبوا بآيات ربهم فأهلكناهم بذنوبهم وأغرقنا آل فرعون وكل كانوا ظالمين إن شر الدواب عند الله الذين كفروا فهم لا يؤمنون الذين عاهدت منهم ثم ينقضون عهدهم في كل مرة وهم لا يتقون فإما تثقفنهم في الحرب فشرد بهم من خلفهم لعلهم يذكرون وإما تخافن من قوم خيانة فانبذ إليهم على سواء إن الله لا يحب الخائنين. त्यावेळी ढोंगी लोक आणि ते लोक ज्यांच्या हृदयात खराबी होती इमानधारकांना टोमणे मारून म्हणत होते की यांच्या धर्मानं यांना धोक्यात ठेवून निडर केला आहे. अशा दुतोंडी लोकांना काय ठाऊक की जो देखील अल्लाहवर भरोसा करील तर सर्वांनी जाणून घ्यावं निस्संशय अल्लाह वर्चस्वशाली आणि हिकमत राखणार आहे. आणि जर कदाचित तुम्ही पाहाल ते दृश्य जेव्हा काफिरांचे प्राण ताब्यात घेण्याकरता फरिश्ते येतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर पाठीवर मारतात आणि म्हणतात की आता भयंकर आगीची सजा चाखा. हे तुमच्या हातांनी जे कमावून पुढे पाठवलं आहे त्याचाच परिणाम होय. आणि हे की अल्लाह आपल्या दासांवर कधीही जुलूम करीत नाही. अगदी असाच व्यवहार फिरौनवाल्यांशी आणि त्यांच्या पूर्वीच्या लोकांशी झाला ज्यांनी अल्लाहच्या आयतींचा इन्कार केला होता. मग त्यांच्या अपराधांमुळे अल्लाहनं त्या सर्वांना आपल्या तावडीत घेतलं. खचितच जाणून असा की अल्लाह मोठा सामर्थ्यशाली आहे आणि त्याची पकड देखील मोठी सक्त आहे. हे अशासाठी की अल्लाह कधी त्या देणगीच बदलत नाही जी त्यानं एखाद्या जमातीला प्रदान केली असावी जोपर्यंत ती स्वतः आपल्यात बदल करीत नाही. आणि निश्चितपणे अल्लाह तर सर्वांचा ऐकणारा आणि सर्वांच्या स्थितीशी जाणकार आहे. ज्या प्रकारे फिरौनवाले नाश पावले तसंच त्यांच्या पूर्वीचे लोक ज्यांनी आपल्या पालनकर्त्याच्या निशाण्यांना खोटं जाणलं तेव्हा आम्ही त्यांच्या अपराधांमुळे त्या सर्वांचा नाश केला आणि फिरौनवाल्यांना पाण्यात बुडवून ठार केलं. आणि हे सगळे अत्याचारी लोक होते. अल्लाहच्या दृष्टीनं समस्त सजीवांमध्ये खालच्या पातळीचे आणि उपद्रवी लोक ते होत जे सत्याचा इन्कार करण्यावर अटळ राहतात आणि ईमान स्वीकारतही नाहीत. ज्या लोकांनी तुमच्याशी संधी करार करून घेतला मग प्रत्येक प्रसंगी आपला करार ते मोडत राहिले आणि आपल्या या वचनभंगाची भीतीही त्यांनी ठेवली नाही. जर कधी लढाईत असे लोक तुमच्या कचाट्यात सापडले तर त्यांना असा जबरदस्त मार द्या की त्यांच्या मागे लपलेल्यांनीही पळून जावं आणि ही बोधकारक सजा चांगल्या प्रकारे त्यांच्या ध्यानात राहावी. आणि जर एखाद्या समाजाकडून तुम्हाला बेईमानी आणि दगलबाजी केली जाण्याची भीती असेल तर उघडपणे समझोत्याचा वचन करार त्यांच्याकडे परत करा यासाठी की वचन करारात समानता कायम राहावी. निसंशय अल्लाह अशा समाजाला पसंत करीत नाही जो अप्रामाणिक आहे.